आज मी प्रसाद गोडके यांच्याबरोबर चर्चा केली. आम्ही अनेक विषयांवरती बोललो. त्यातले मुख्य तर हे विषय होते की AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्पिरिच्युअलिटी, सोशल मीडिया, एम्प्लॉयमेंट, एम्प्लॉई, इकॉनॉमी, या अशा अनेक गोष्टींवरती आम्ही चर्चा केली. स्पिरिच्युअलिटी म्हणजे प्रसाद गोडके यांच्याकडे बघितल्यानंतरच वाटतं की ही इज रिअली कूल अँड चिल गाय. स्पिरिच्युअलिटी जगत असणारा माणूस असंच वाटतं खरं तर. इव्हन त्यांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला जसं आहे की रिलॅक्स मॅग्नेट, सो ही इज रिलॅक्स्ड गाय. आणि खरं तर त्यांच्याशी बोलताना ही खूप प्रखरतेनं जाणवतं की ही इज लिव्हिंग स्पिरिच्युअलिटी. मग त्यांचं सरश्री हे त्यांचे गुरु, त्यांच्याबद्दल आम्ही बोललो. त्यानंतर त्यांनी वाचलेली पुस्तकं, त्यांची स्वयं की खोज हे पुस्तक, याबद्दल आम्ही चर्चा केली. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सध्या मार्केटमध्ये किंवा जगाला भेडसावणारा सगळ्यात मोठी आपण म्हणूयात कुतूहल, क्युरियासिटी, ती म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यांना आता जे मार्केटमध्ये पसरलंय की ले ऑफ्स होत आहेत, त्यानंतर लोकांना काढून घेतलं जातंय वगैरे. सो त्यांचं त्याबद्दलचं मत आणि AI ह्याचे निगेटिव्ह, प्रोज अँड कॉन्स सुद्धा आम्ही डिस्कस केले. त्यानंतर त्याच्यातून कसं छान आपण यूज करू शकतो आपलं आयुष्य जगण्यासाठी, हेही आम्ही डिस्कस केलं. त्यानंतर सोशल मीडिया, त्याचे परिणाम, त्यानंतर ते आपण कसं छान पद्धतीनं वापरू शकतो आयुष्यामध्ये आपलं आयुष्य छान करण्यासाठी, हेही आम्ही डिस्कस केलं. अशा अनेक गोष्टी केल्या खरं तर डिस्कस. मी खूप मजा आली मला करताना हे एकूणचं डिस्कशन. प्रसाद गोडके या माणसाला मला जाणून घेता आलं, अर्थात माहितीच होते, पण या पॉडकास्टच्या माध्यमातून अजून जाणून घेता आलं. मला मजा आली. तुम्हीही ते एन्जॉय करा आणि सांगा तुमच्या प्रतिक्रिया एकूण काय आहेत आणि तुम्हाला कसे वाटले प्रसाद गोडके खरं तर. सो येस, प्लीज एन्जॉय द डिस्कशन अँड लेट मी नो व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस. तर पहिल्यांदाच मला हे विचारायचं आहे की युजली आपण पहिल्यांदा भेटलो त्यानंतर आय थिंक अभिमन्यूमुळे ओळख झाली आपली आणि पुण्यामध्ये काहीतरी तुमचं डिनरचा प्लॅन होतं, त्यानंतर आपण भेटलेलो तिथं पहिल्यांदा. त्यानंतर तिथं पहिल्याच भेटीत मला असं वाटलं की फार चिल माणूस आहे हा, किंवा कूल, रिलॅक्स. इव्हन तुमचं जे व्हॉट्सअपचं स्टेटस आहे त्यात पण रिलॅक्स मॅग्नेट असं लिहिलंय. सो काय याबद्दल काय सांगाल की यू सीम व्हेरी रिलॅक्स अँड यू सीम व्हेरी चिल, कूल. सो इव्हन कॉर्पोरेटमध्ये काम करूनही जिथं लोक खरं तर फ्रस्ट्रेट होतात ऍट द एंड ऑफ डे, तिथं तुम्ही खूप निवांत, मजेत आणि आनंदात असतात. मला तर असं लिटरली वाटतं की जगातला सगळ्यात आनंदी माणूस हाच आहे. काय सांगाल याबद्दल? हा म्हणजे काही स्पिरिच्युअल गोष्टी म्हणा किंवा काही बुक्स वाचलेत किंवा ज्या काही गोष्टी अटेंड केल्यात, त्यामुळे मुळातच ते झालंय की की म्हणजे एक कॉमन एक्झाम्पल आहे खूप, की आईस्क्रीमची दांडी तुमच्या हातात, ती तशी पण वितळणारी आहे, नाही खाल्ली तरी आणि खाल्ली तरी वितळणार आहे. तर तुम्ही खाऊन त्याचा आनंद घ्या. सो तसंच आहे की तुम्ही कितीही टेन्शन घ्या कुठल्याही प्रॉब्लेमचं आणि ते सॉल्व्ह नाही होत, ते अजून अवघड होत जातात. सो आणि झालंय माझ्या आयुष्यात पण असं झालं की बऱ्याचदा कॉलेजेसमध्ये एक्झामचे इतके टेन्शन घेतलेत मी पण म्हणजे मला रात्री रात्री झोप नाही लागल्या, म्हणजे खूप टेन्शनमध्ये होतं मी, असं पण झालंय पूर्वी. पण त्यानंतर एक मॅच्युरिटी आली की अरे टेन्शन घेऊन पण काहीच फायदा नाही. तसंही तेवढेच पडले मार्क्स आणि इतकं टेन्शन घ्यायची गरजच नव्हती. सो ह्या जेव्हा अनुभवातून आपण येतो तेव्हा कळतं की अरे ठीक आहे, किती मोठी गोष्ट असू दे किंवा किती छोटी असू दे, काही असू दे, सो त्यावेळेस ती तुम्हाला वाटते की दिस इज म्हणजे यापेक्षा अल्टिमेट काही असू शकत नाही. पण प्रत्येक वेळेस नेचर ती नलिफाय करून टाकतो एका पॉईंट नंतर की कुठली ही लाट आली परत ती जाणार आहे मागे, मग दुसरी लाट येईल, परत येईल. सो ते बघून एक तो आलाय. आणि बऱ्याच लोकांचं पण बघितलं गेलंय, गौतम बुद्धा किंवा अजून बरेच असे आहेत, कबीर, त्यांच्या पण आयुष्यात बरेच प्रसंग येऊन गेले, पण त्यांनी ज्या कामनेसनी ते हँडल केले आणि ते सॉल्व्ह होतात. म्हणजे मुळात आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम मोठा का वाटतो किंवा टेन्शन यायचं मुळात कारण हेच आहे की तुम्ही स्वतःला एक व्यक्ती म्हणून समजता की माझा प्रॉब्लेम आहे म्हणून तो मोठा आहे, म्हणून टेन्शन आहे. समोरच्याचा प्रॉब्लेम कुठलाही असू दे, तो छोटाच आहे, त्याला आपण इझिली सोल्युशन देतो. सो हे जेव्हा आपण आपल्याला बघतो, म्हणजे मी पण शिकतच आहे अजून ती गोष्ट, पण हा एक छोटासा आहे तो ऍस्पेक्ट की समजू शकतो. ओके, बट असं कधीतरी तुमचे मित्रही म्हणत असतील किंवा इव्हन तुमचे जे कलिग असतील तेही म्हणत असतील की तू एवढा कसा चिल,
म्हणजे मुद्दा हे आहे की उलट ते एक प्रतीक असतं की तुम्ही सिरियस आहात, म्हणजे तुम्ही सिन्सिअर आहात, किंवा म्हणजे हो, तुमच्यासाठी ते काम खूप महत्वाचं आहे. मग ह्याचा राईट. तोटाही होतो का कधी, की ओके हा मनुष्य खूप चिल आहे, रिलॅक्स आहे, सो लोकांना असं वाटतं का की ते परसिव्ह करतात का अरे हे खूपच मजेत चाललंय सगळं ह्याचं, किंवा ह्याचे तोटे तर सुद्धा होतात का? आणि तोट्यापेक्षा तुम्हाला पर्सनली काय फायदा होतो या गोष्टीचा, की चिल राहणं, रिलॅक्स राहणं, म्हणजे आभाळ कोसळत नाहीये, अल्टिमेटली मृत्यू तर येणार नाहीये ह्याच्यामुळे, ही जी गोष्ट आहे की ऍट द एंड जे मनुष्याला ज्याची भीती असते ते तर होणार नाहीये. पण बरोबर. ऍटलिस्ट आपण काय म्हणू शकतो त्याला, कशा पद्धतीने टॅकल करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे की ते चिल रिलॅक्स पद्धतीने. हम्म, हम्म, मग त्याचा फायदा कुठं होतो, किंवा ते का केलं पाहिजे, आणि हम्म. त्याचा परिणाम चुकीचे आहे हे तुम्हाला कधी वाटतात का, लोक किंवा तसे परसिव्ह करतात का? हा. सो पहिले मी सांगतो, तू जे विचारलंस की निगेटिव्ह काही त्याचा इफेक्ट होतो का लाईफमध्ये, तर हे असं विचारल्यासारखं की लहान मुलाला खेळण्याचं चॉकलेट मिळतंय, खेळण्याबद्दल चॉकलेट मिळतंय, तर त्याला असं विचारल्यासारखं आहे की तुला चॉकलेटचा काही निगेटिव्ह आहे का, चॉकलेट मिळाल्याचं काही किंवा गिफ्ट मिळाल्याचं काही निगेटिव्ह वाटते का. सो इट्स अ गिफ्ट की ग्रेट. तुम्ही त्या मेंटल स्टेटमध्ये राहताय. सो तोच खूप मोठा. किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्याला खेळायला मिळतंय आणि सांगितलं की खेळ आणि तुला गिफ्ट देऊ, तर खेळणं हेच गिफ्ट आहे. सो अजून काही गोष्टी वेगळ्या मिळण्याची अपेक्षाच नाहीये. सो तीच गोष्ट परिपूर्ण आहे त्यातच. सो असं काही निगेटिव्ह असं तर काही वाटत नाही. आणि कुठलीही गोष्ट ऍक्सेप्ट करण्याची एक पद्धत असते की हां ठीक आहे, ही गोष्ट आली, ती पण स्वीकार. त्याच्या मागे काहीतरी रिझन असेल. फॉर एक्झाम्पल काहीतरी झालं, कोणीतरी गृहीत धरलं आपल्याला की हां, की हा सिरियस नाही वाटत आहे त्याच्या कामाबद्दल, काही पण असू शकते अशी, पण ती स्वीकारली जाते तशीच की हां ठीक आहे, हे होणारच होतं आणि ते आपण त्या पद्धतीने आपण ऍक्सेप्ट करूयात. सो ते एक आहे. आणि सॉरी, तू अजून अजून काय विचारलं, 2-3 गोष्टी विचारल्या तू. हा, मी त्याच्या बरोबर जोडून हे विचारलं, हे आता सांगितलं तर ते खरंच खूप छान होतं ते लहान मुलाचं, की एखाद्या हम्म, लहान मुलाला चॉकलेट दिलंय खेळण्यासाठी, तर तो ऍक्च्युली ते दॅट इज गिफ्ट फॉर हिम, राईट? हा. तसंही ते तुमच्यासाठी आहे, आणि यू टेक इट व्हेरी ग्रेट, आणि ते खूप छान आहे. तर त्याच्याबरोबरच मी हे विचारलं होतं की तुम्हाला ह्याचे काय फायदे, काइंड ऑफ हम्म, नॉट फायदे बट हम्म, आयुष्यात काय बदल होऊ शकतो, म्हणजे तुमच्या हम्म, बरोबरचा एक कलिग आहे, त्याला आज राईट. बॉसने सांगितलंय की तुला 2 तास एक्स्ट्रा काम करायचंय, तर त्याची हम्म, चिडचिड होतीये ते एक्झॅक्टली. करताना, त्यानंतर अरे माय गॉड, आणि सेम तुम्हीच आहात, तुम्हाला सांगितलंय की तुला 2 तास नाही पण 2.5 तास करायचंय, तरीही बरोबर. तुम्ही फार छान पैकी त्याला घेताय, किंवा ऍटलिस्ट त्याला डील करताना तुम्ही एक सॉफ्टनेस न, कामनेस न डील करताय. ह्याचा काय फायदा होतो, म्हणजे ह्या 2 उदाहरणांमध्ये हम्म. तुम्ही कशी तफावत दाखवाल, किंवा का लोकांनी तुमचं जे चिल बघणं आहे ते चूज केलं पाहिजे? हा, या एक एक्झाम्पल मी कुठेतरी ऐकलं होतं. त्यामध्ये सांगितलंय की एक माणूस आहे, त्याला काहीतरी कर्म करतो आपण आणि आपल्याला कर्माची फळं मिळतात. सो एकदा तो असं काहीतरी कर्म करतो की त्याचा फळ असं आहे की जेवायला मिळणार नाही त्या दिवशी. असं काहीतरी कर्म केलंय की एक दिवस तुम्हाला पूर्ण दिवस उपाशी राहायला लागणार आहे. सो पण मग तो माणूस चिल राहायला शिकतो की हा, आपण झिरोनेस मध्ये राहूया, झेन अवस्थेत राहूया. आणि असं होतं, जेव्हा तो राहायला शिकतो तेव्हा तो एखाद्या दिवशी असं म्हणतो की आज आपण उपवास करू. आणि उपवास करायचं ठरवतो आणि ते फळ येतो एक सोमवार येतो. त्या दिवशी त्यांनी ठरवलेलं असतं की आज उपवास आहे आणि त्या कर्माचं फळ पण सोमवारी येणार असतं त्याला, की दिवसभर जेवायला मिळणार नाही. आता ही गोष्ट जर त्याला जेवायला मिळालं नसतं आणि त्याला माहिती नसतं की त्याचा उपवास आहे, तर त्याला त्रास झाला असता. आता त्याला माहिती आहे की त्या दिवशी त्याचा उपवास आहे आणि त्याला जेवण नाही मिळते, तर त्यासाठी ती खूप मोठी ग्रेस आहे की मी उपवास ठरवला आणि माझा उपवास कंप्लीट झाला, सक्सेसफुल झाला. सो ही ग्रेस आहे. सो लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट, आता आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, जसं तू बोलला की बॉसनी सांगितलंय 2.5 तास काम कर, पण मला माहित नाही. पण त्या स्टेटमध्ये एकदा गेला तुम्ही की हां ठीक आहे, 2.5 तास काम ठीक आहे करूयात. सो ते त्या लेवलनी स्वीकार केल्यानंतर काहीच नाही, ठीक आहे तुम्हाला फळ मिळणार होतं 2.5 तास एक्स्ट्रा थांबून काम करायचं आणि ते इझिली स्वीकार झालं. त्यामुळे मुळात त्याचा त्रास होतच नाही. आणि अजून एक गोष्ट यावरूनच आठवली मला, की एकदा तुम्ही तुमचं काम हे तुमचा यज्ञ बनतो, कर्मयज्ञ.
तर ती डिझायरच इतकी असते ना ते काम करण्याची, तर त्या कामापुढे दुसरं काही वाटतच नाही. तर ते जे पॅशन म्हणतो आपण, पॅशन फॉलो करणं, शाहरुख खान बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये सांगतो की त्याला कंटाळाच येत नाही काम करायचं. त्याला आवडतं काम करायला, जास्तीत जास्त काम करू, अजून काहीतरी एक्सप्लोअर करू, नवीन करू. अमिताभ बच्चन अशी जी मोठमोठी लोक आहेत त्यांना कामात, कारण का कामच, जसं मी सांगितलं की मुलाला खेळायला पाठवायचं आणि त्यावरून त्याला चॉकलेट मिळेल, पण खेळणं हाच मोठा रिवॉर्ड आहे. तसं काम जेव्हा रिवॉर्ड बनतो ना आपला, तेव्हा तास किंवा बाकी ज्या पण अडचणी येतात, मुळात त्या अडचणी दुसऱ्यांना वाटतात, त्या माणसाला अडचणी नसतात त्या. सो जो त्यातून जातो, किंवा लहान मुलांना ऑब्झर्व केलं असेल तू कधी, जेव्हा कुठे नेतो आपण त्यांना खेळायला वगैरे, तर त्यांना सरळ चालायला आवडत नाही, काहीतरी म्हणजे दगडावरून उड्या मारून किंवा झाडाच्या मागून, झाडाला लटकून असं चालायला जास्त आवडतं सरळ रस्त्याने जाण्यापेक्षा. तर जे हार्डल्स असतात ना, ते त्यांना मजा येते ते करायला, की ट्रेकिंगला गेल्या तर काहीतरी अवघड चढू, कुठून तरी अवघड वाटेने जाऊ, त्यांना ती मजा असते. पण नंतर मोठं होत जातो आपण, तसं ते विसरून जातो. लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आपल्याला नको असतात, त्याला आपण त्या दृष्टीने बघणं थोडंसं विसरून जातो. हां, येस. तर हेच की त्या लहान मुलाच्या डोळ्यांनी आपण बघू शकतो का लाईफला, की हा हे एक ट्रेक आहे किंवा हा एक स्पोर्ट आहे आणि त्यात वर खाली होतंय काहीतरी आणि एन्जॉय करताय तुम्ही. करेक्ट. नाही, जे तुम्ही सुरुवातीला म्हटलं ना ते खूप छान होतं, की जर्नी इज द डेस्टिनेशन असं म्हटलं जातं, किंवा कर्म हेच फळ आहे. दॅट्स कम्प्लिटली राईट आणि खूप छान गोष्ट आहे. अर्थात त्यासाठी सुरुवातीला कर्मच असं चूज करावं लागतं जे की तुम्हाला आवडू शकतं, ज्यात तुम्ही छान रमू शकता. म्हणजे एखादं हेक्टिक काम आहे आणि त्याला खरंच आवडत नाहीये, तर म्हणजे तो जो दुसरं उदाहरण आपण पहिल्यांदा घेतलं तर ते हेच होतं की त्याला ते 2 तासाचं बर्डन वाटलं काम करायचं, कारण त्याला खरं तर ते काम आवडतच नव्हतं. ते खूप मोठा डोंगरा एवढं वाटत होतं आणि तुम्ही होता तिथं तर तुम्हाला ते मुळातच काम आवडतं. सो अर्थातच ह्याच ह्यानं काय सांगाल की पॅशन फॉलो केलं पाहिजे, म्हणजे आवडीचं काम निवडलं पाहिजे, याबद्दल काय सांगाल? कारण कॉर्पोरेटमध्ये बघताय किंवा तुम्ही चिल आहे, रिलॅक्स आहे, कारण आय थिंक की तुम्ही ते काम एन्जॉय करताय, तुम्हाला खूप मजा येते. तर लोकांनी चूज करताना आयुष्यातलं काम कशा पद्धतीनं केलं पाहिजे, किंवा काय म्हणू शकतो आपण, त्यात पॅशन फॉलो केलं पाहिजे का, किंवा हॉबीज इन काइंड ऑफ, तू काय सांगाल याबद्दल? हा, पॅशन म्हणजे आपल्याला आयुष्यातला जवळपास बराच काळ आपला कामात जातो. म्हणजे आपण जे चूज करतो, म्हणजे आपण अजीविका लक्ष्य म्हणू शकतो आपलं, की ज्याने आपलं घर, आपलं सगळं बाकीचं चालणार आहे. तर ती गोष्ट आपण मॅक्झिमम जास्त वेळ करतोय लाईफमध्ये. सो ती सिलेक्ट करताना खूप जास्त महत्वाचं आहे की ती तुमच्या स्वभावाला अनुकूल असली पाहिजे. स्वभावाला अनुकूल असली पाहिजे, तुम्हाला त्यात रस निर्माण होईल अशा गोष्टी तुम्ही शोधल्या पाहिजेत. आणि जर सापडत नसतील, म्हणजे इव्हन मला पण असं होतं, मला इंजिनिअरिंग पर्यंत माहिती नव्हतं काय करायचं लाईफमध्ये, पण एवढं होतं मनात, मी असं चालू ठेवायचो की काहीतरी असंच करायचं की जे मला आवडेल आयुष्यभर. म्हणजे काम खेळ बनला पाहिजे, काम काम नाही वाटलं पाहिजे आयुष्यभर, नाहीतर लोकांचा खेळ पण काम होऊन जातं. सो म्हणजे इव्हन आपल्याला माहिती नसतील ह्या गोष्टी की आयुष्यात करायचे काय, तरी जसं द सिक्रेट मूवीमध्ये सांगितलंय की तुम्ही मॅनिफेस्ट करत, म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स चालू ठेवा मनात की हा, मला काहीतरी करायचंय जेणेकरून माझी लाईफ कशी जगली पाहिजे किंवा कशी असली पाहिजे, कशी लोकांना दिसली पाहिजे. ठीक आहे, दिसणं तर खूप दूरची गोष्ट आहे, पहिले स्वतःला काय फील झालं पाहिजे पूर्ण लाईफमध्ये. सो तेच एक आहे. आणि असं पण नाही की पॅशन तुम्हाला कळते आणि तुम्ही ते चूज करता. कधी कधी तुम्हाला जे अजिबात काम आवडत नाही, त्यात तुम्ही तो रस निर्माण केला ना, की ऑटोमॅटिक कळतं की अरे हेच आपलं पॅशन होतं. आणि जेव्हा तुम्ही ती फर्स्ट स्टेप घेता की जे तुम्हाला काम आवडत नाहीये ते तुम्ही त्या दृष्टीने करता, तेवढं समरसतेने किंवा तेवढा त्यात जीव ओतून काम करता, तेवढंच नेचर पण एक पाऊल पुढे घेतो की हा ठीक आहे, एक स्टेप पुढे गेलाय, आपण पण एक स्टेप पुढे जाऊ. सो ह्या गोष्टी तुमच्या सबकॉन्शियसली कम्युनिकेट होत राहतात नेचरला. सो असं नाही की पॅशन सापडू दे आणि मग मी ते फॉलो करेन. जे फॉलो करते त्यामध्ये पॅशन कसं आणू मी, आणि ऑटोमॅटिक ते फॉलो करेन. सो 3 Idiots मध्ये डायलॉग आहे की सक्सेस के पीछे मत भागो, तसंच पॅशन के पीछे ठीक आहे, जर सापडलं तर भागो, जर नाही सापडलं तर ऑटोमॅटिकली ते तुमच्यापर्यंत येईल. किंवा
तुम्ही जे करता तेच पॅशन असेल कदाचित. ते मला विवेकानंदांचं खूप छान वाक्य आहे, ते मला फार नेहमी आवडतं आणि मी नेहमी सांगत राहतो की त्यांचं छानच वाक्य आहे की डू व्हॉट यू एन्जॉय. जे तुम्हाला एक्झॅक्टली. आवडतंय ते करा, बट दिस प्रिव्हिलेज और दिस लक्झरी इज नॉट ऍक्च्युअली अवेलेबल टू ऑल पीपल आउट देअर इन द वर्ल्ड. एक्झॅक्टली राईट. त्यानंतर ते उत्तरार्धही सांगतात, इफ यू कांट देन एन्जॉय व्हॉट यू डू. जर एक्झॅक्टली राईट. ते करता नाही आलं तुम्हाला, कारण हे प्रत्येकाला नाही येणार आहे, ती लक्झरी असते म्हणजे की चूज करणं वगैरे. प्रत्येकाला आयुष्यात काही कर्तव्य पाळावी लागतात किंवा काही गोष्टी कराव्या बरोबर. लागतात. सो त्यावेळी त्यांच्यासाठी पण ते आहे सूत्र की जर तुम्हाला आवडीचं काम करता नाही आलं तर जे करताय ते आवडीनं करूया, ते शिकून घेता येतं. करेक्ट. एक्झॅक्टली. आणि हा अजून एक मला ह्यालाच फक्त ऍड करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण मंदिरात जातो किंवा कुठेही जातो, सेवेला जातो. तर आपण मंदिरात गेलो आणि आपल्याला एका जे आपली याच्यावर श्रद्धा आहे असं कोणीतरी तिथे आहे आणि त्यांनी सांगितलं की आज तू आलायस आणि तुला एक आम्ही सेवा करायला सांगतोय की सगळ्यांचे चपला अरेंज कर. तर जेव्हा सेवा शब्द येतो तेव्हा आपण कशी करतो? चपला लावणं आवडतं नाही आवडतं ही वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा सेवा सेल्फलेस भाव येतो तेव्हा कुठलीही गोष्ट आपण देवाची, गॉडची, अल्लाची, ज्याची पण असेल त्या दृष्टीने करतो की ही सेल्फलेस करतोय, देवासाठी करतोय, त्या शक्तीसाठी करतोय. तेव्हा आपण पॅशन वगैरे सगळं विसरून जातो. तेव्हा आपण भक्तिभाव किंवा कर्मयज्ञ जो असतो त्या लेवलला जाऊन ते काम करतो. सो पॅशन हे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, जो थोडासा पुढच्या बाजूला किंवा स्पिरिच्युअलिटीच्या अजून पुढे म्हणजे सॉरी मागे, तर त्याला ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही त्या लेवलला जाता तेव्हा तुम्ही काहीही करा, ती सेवाच आहे, ते कर्मयज्ञच आहे. मग ती असो, आवड असो नसो, आवड बॉडीची आहे, सोलचं काहीच नाही. सोल म्हणजे कसं आहे, समुद्र आणि आकाश याचं जे नातं आहे की समुद्र इतका ट्रान्सपरंट आहे की तो आकाशाला पूर्ण त्यामध्ये सामावून घेतोय, रिफ्लेक्शन पूर्ण क्रिएट करतोय. सो आपण असं असलं पाहिजे की जे पण येत आहे ते आपण तेच रिफ्लेक्ट करू, सोललाच रिफ्लेक्ट करू. सो तेव्हा हा बॅरियरच नाहीये. ठीक आहे, एक लेवल आधी असू आपण तर ठीक आहे, पॅशन फॉलो करा. पण अल्टिमेटली गोल हेच आहे की तुम्ही जे पण कराल, तुम्ही बाळाचा सांभाळ करताय का, तुम्ही झाडू काढताय का, तुम्ही रिक्षा चालवताय, काही जे पण करताय लाईफमध्ये ते तुम्ही सेवा म्हणूनच करताय. तेव्हा हा बॅरियरच संपतो. मग पॅशन बाजूला राहतं, मग तुमचं किती पैसे मिळतात ते सगळं बाजूला राहतं, ती फक्त सेवाच राहते. म्हणजे ऍक्च्युअली तेच एम आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत बाकीच्या, जोपर्यंत त्या कळत नाही तोपर्यंत ठीक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, गाजर दाखवतो आपण की हा गाजर दाखवून थोडं थोडं पुढे, थोडं पुढे, थोडं पुढे. एकदा त्या लाईनच्या पुढे गेला की तुम्ही जे पण कराल ती सेवाच आहे. ग्रेट. थोडीशी तुमची रेंज आता आली, करेक्ट. येस, आली ना. तर आपल्याकडं कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई म्हणजे म्हणणारे ते काय बरं संत आहेत. बरोबर. त्यानंतर ती माती तुडवत ते मडकी घडवणारे सुद्धा संत आहेत. सो त्यांनी एक्झॅक्टली. विठ्ठल आणि त्या गोष्टी पंढरीला जाऊन वगैरे ते नंतर आपण बघू, पण सध्या जे काय आहे ते छान करू. So तसंही एक्झॅक्टली. आहे की जिथं आहात तिथं तुम्हाला तो ईश्वर त्या करण्यामध्ये दिसू शकतो. राईट. सो दॅट्स कम्प्लिटली राईट. जिथं अर्थात त्या ह्याबद्दल काय सांगाल की ऍटिट्यूड म्हणजे आता जे आपण विचार करतोय की जे आता म्हणतोय, दिस इज ऑल अबाउट ऍटिट्यूड, की तुम्ही कसं बघताय त्या गोष्टींकडे. म्हणजे तुमच्याकडं काय आहे काय नाहीये, सॉर्ट अनालिसिस वगैरे, किंवा आपण स्वतःकडे बघतो, जगाकडे बघतो, हे सुद्धा खूप जास्त तुमच्या ऍटिट्यूड वरती अवलंबून राहतं. बरोबर. ऍटिट्यूड हा शब्द कसा एक्सप्लेन कराल आणि तो किती गरजेचा आहे हे सगळं जगताना, आयुष्य जगताना किंवा काहीही करताना आयुष्यात. राईट राईट. सो ऍटिट्यूड म्हणजे जसं की आपण एक चष्मा घालतो, बरंच गॉगल घालतो उन्हात गेलं की, ज्या कलरचा गॉगल असतो ते आपल्याला दिसतं त्या कलरचं. सो ऍटिट्यूड इज एक्झॅक्टली सेम थिंग की तुम्ही जे आहात, तुम्ही जे तुमचे चष्मे लावलेत, तुमच्या बिलीफचे चष्मे, तुमच्या लहानपणापासून जे कंडिशनिंग झालंय त्याचे चष्मे आहेत, किंवा तुम्ही काही बघितल्यात, अर्धवट गोष्टी बघितल्यात. आपण पूर्ण तर बघत नाही एखादा माणूस लाईफमध्ये, जे त्यांनी बघितलं की हा माणूस असा असा वागतो माणूस, त्यामुळे मग तो रूल बनवतो आयुष्याचा की नाही सगळ्या माणसांसोबत असंच वागायचं, कोणाला जास्त दया दाखवायची नाही किंवा कोणाला पैसे द्यायचे नाहीत, XYZ. सो हे चष्मे जे लावले ते आपण खूप अर्धवट सत्य बघून लावलेत. ते चष्मे जेव्हा उतरवतो आपण तेव्हाच तो निरभ्र प्रकाश जो आहे
किंवा जे ऍक्च्युअल दर्शन जे म्हणतो आपण ते घडतं. नक्की काय आहे, का मी चष्मा लावलाय आणि चष्म्यातून बघतोय. आय थिंक तुम्हाला फोन येतो. नाही, आता कट झाला. अच्छा, लॅपटॉपवरच आहे मी. काय माहिती फोन आला का मला आला काय माहिती. ओके ओके ओके. सो हा सॉरी. प्लीज कंटिन्यू. हा प्लीज कंटिन्यू. हा, सो तेच की तुमचे चष्मे उतरवा. तुमची कंडिशनिंग जी झाली आहे की लहानपणापासून सांगितलं गेलं की तू हे आहेस, तू तो आहेस, तू मुलगा आहेस, तू मुलगी आहेस, तू या घरातला आहे, तू त्या घरातला आहे, तुझी जात ही आहे, तुझा धर्म हा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा उतरवतो आपण तेव्हा तो जो रिअल ॲटिट्यूड जो म्हणतो की जो ॲटिट्यूड लेस ॲटिट्यूड म्हणू शकतो आपण, तो एक तुमच्या नजरेत येऊ शकतो. म्हणजे सगळं अंडन करायचं आहे अल्टिमेटली. आणि ठीक आहे, म्हणजे ॲज अ प्रोफेशनल किंवा म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इंजिनियर आहात, डिझायनर आहात, डॉक्टर आहात, तेव्हा तुम्हाला काही गोष्टी दाखवाव्या लागतात, तेव्हा तुम्हाला तो वेअर करावे लागतात काही कारणास्तव त्या गोष्टी. तेव्हा ॲब्सोल्युटली तुमचे जे प्रोफेशन आहे त्याप्रमाणे तुम्हाला थोडंसं मोल्ड व्हावं लागतं त्याप्रमाणे, नाहीतर लोक खूप ग्रँटेड धरू शकतात. पण हां, त्यावेळेस तुम्ही पण तेव्हा माहिती पाहिजे की हां, दिस इज वॉट आय एम डुईंग ॲज अ ॲक्टिंग, की ही ॲक्टिंग चालू आहे ह्या रोल पुरतं. हा माझा डॉक्टरचा रोल आहे, हा माझा डिझायनरचा रोल आहे. त्या रोलमधून पटकन बाहेर येत आलं पाहिजे, नाहीतर आयुष्यभर लोक डॉक्टरच असतात. रिटायर होऊ दे, बाकी सगळ्या जेव्हा पण कुठे पण गेले तर डॉक्टरच्या खुर्चीवरून खालीच येत नाही, किंवा डिझायनरच्या खुर्चीवरून खालीच येत नाही, किंवा जजच्या खुर्चीवरून खालीच येत नाही. सो ते फक्त तो खूप टेम्पररी रोल आहे. तर त्यातून तुम्ही पद उतार झाला पाहिजे त्या त्या वेळेस. येस येस करेक्ट. तुम्ही माझं बॅकग्राऊंड लावलंय का? हा, ते ऍक्च्युली ब्लर, आय थिंक ब्लर करा. म्हणजे ते ब्लरचा एक ऑप्शन असतो. हो हो, येस, करू का ब्लर? हा ब्लर करा. येस दॅट्स ग्रेट. हे छान वाटतंय मला, कारण आधी ते चेहरा तुमचा इथून थोडस. हो, अच्छा अच्छा. हो, ठीक आहे, दॅट्स ग्रेट. आमचा तेजस तर मला माहिती आहे, म्हणजे इन द सेन्स की तुम्ही भेटला नसेल त्याला, पण थिएटर करतो, ऍक्टिंग वगैरे. हो हो, येस येस. हा माझा भाऊ. तर हा, त्याचं असं म्हणणं असतं की एव्हरीबडी इज डुईंग ऍक्टिंग. जे कोणी असतात एक्झॅक्टली. रोल्स फक्त वेगळे होतात, बाकी सगळे ऍक्टिंग करत असतात. ज्याला छान करता येते तो जिंकतो, तो आनंदी असतो. ज्याला नाही छान करता येत तो मे बी वेगवेगळ्या पद्धतीनं गुरफटत असतो या ह्याच्यामध्येच. पण एव्हरीबडी इज डुईंग ऍक्टिंग ओव्हर हिअर, राईट? राईट. ओके. आणि त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा कळतं की डायरेक्टर कोण आहे, पडद्यामागचा सूत्रधार कोण आहे आणि तो कसं सांगतोय, करेक्ट. तेव्हा तर मग सगळा खेळच बदलतो. येस. म्हणजे आपण इथं किती अहंकाराने जगत असतो ना, की अरे माझ्या मर्जीनुसार सुद्धा आहे, मी चूज केलेल्या गोष्टी आहेत, मला काहीतरी हवंय, मी हे केलंय वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं आपण करत असतो. बट ऍट द एंड ज्यावेळी कळतं ना, अरे यार इट वॉजंट माय चॉईस, इट वॉज समथिंग एल्स इव्हन. म्हणजे किंवा Right. डायरेक्टर मी नव्हतोच खरं, माझी खरं तर ही वाक्यही नव्हती. तर त्यावेळी रिअलाइज होतं की अरे या खोपडी जरा ओपन होते की नो. राईट राईट राईट. करेक्ट, राईट. आणि कसं आहे ना, हाताची 5 बोटं आहेत ना, प्रत्येक बोटाला वाटतं की मी सेपरेट आहे, मी सेपरेट आहे, मी सेपरेट आहे. ठीक आहे, बरोबर आहे, कारण का मागचं दिसत नाही, तुम्ही सगळे पडद्या पुढे. पण नंतर कळतं की अरे सगळे एकच आहे, डायरेक्टर पण तोच आहे, समोरचा तूच आहे, बोलणारा तूच आहे, ऍक्टर पण तूच आहे, समोरचा कॅरेक्टर आहे ज्यासोबत तू बोलतोय, भांडतोय, प्रेम करतोय, तो पण तूच आहे, म्हणजे दुसरं कोणी नाहीच आहे. तेव्हा पूर्ण तो पर्स्पेक्टिव्ह चेंज होऊन जातो की हा ठीक आहे. ग्रेट ग्रेट, खूप छान. मग तुम्ही सुरुवातीला बोलताना पुस्तकांचा काही उल्लेख केला, की तुम्ही पुस्तकं वगैरे वाचली. सो कुठली पुस्तकं आहेत ती आणि कोणत्या लेखकांची आहेत, किंवा तुमचं फेवरेट कुठलं आहे, 2-3 सांगा. सो पूर्वी म्हणजे मला आवड तशी पुस्तकांची चेतन भगतचे बुक्स आहेत, Okay. तिथून लागली, तिथून सुरुवात झाली. आणि हा, शिवाजी महाराजांचं श्रीमान योगी पुस्तक एक खूप छान वाटलं. ते पुस्तक वाचताना असं वाटलं मी जगतोय, शिवाजी महाराज सोबत आहेत, मी तिथे बाजूला आहे, आणि सगळं मला खरंच असं वाटत होतं की मी तिथेच आहे, त्यांच्या सोबत आहे, आणि सगळं माझ्या समोर चालू आहे.
ते एक पुस्तक मला खूप आवडलं रणजित देसाईंचं. त्यानंतर सरशी तेजग्यान फाउंडेशनचे फाउंडर आहेत, सो मी फॉलो करतो त्यांना. स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन आहे ती. तर त्यांचं स्वयं का सामना म्हणून एक पुस्तक आहे. ओके. सो त्या पुस्तकात असं दिलंय की एक स्टोरी रन होते आणि स्टोरीमध्ये जो नायक आहे त्या स्टोरीचा, तर त्याला असं सांगितलं जातं की समोरचा प्रत्येक गोष्ट जी घडते किंवा जो माणूस आहे तो जे करतोय ते तुझा आरसा आहे. म्हणजे आपल्याला त्याच गोष्टी दिसत आहेत, त्याच गोष्टी आपल्या सोबत घडत आहेत ज्या आपल्यात आहेत. जेव्हा तुम्ही त्या गोष्टी बंद होतील, जेव्हा चांगल्या गोष्टी घडतील, तेव्हा तुम्ही चांगले आहात म्हणून त्या घडतात. म्हणजे बघ ना, आता आपण रस्त्याने चाललोय, आपण गाडीवरून चाललेलो असतो, काही ऍक्सिडेंट होतो कुठेतरी आणि काही लोकांना दिसतं, काही लोकांना दिसत पण नाही, म्हणजे ते लक्षच जात नाही तिथे. सो या पृथ्वीवर भरपूर गोष्टी चालू आहेत. तर आपल्याला कुठल्या गोष्टी दिसत आहेत आणि का दिसत आहेत याचं जर कारण शोधलं किंवा आपल्यासोबत कुठल्या गोष्टी घडत आहेत, आपण त्या आपलंच ते ऑर्डर आहे, आपणच आरसा आहे. म्हणजे हे जग हे आरसा आहे एक, आणि ज्या गोष्टी आहेत त्या तुमचंच रिफ्लेक्शन आहे. सो तुम्ही कोणालाच म्हणू शकत नाही की ही याच्यामुळे घडतंय त्याच्यामुळे घडतंय. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर लाईफ. सो रमण महर्षी नाही, जे कृष्णमूर्तींचं पण तेच एक आहे की ते तेच सांगतात की जे घडतंय ते तुम्हीच रिस्पॉन्सिबल आहात, काही पण असू दे, मग किती सिव्हिअर लेवलचं असू दे किंवा किती छोट्या लेवलचं असू दे. सो यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. सो स्वयं का सामना पुस्तक एक खूप छान वाटलं. त्यानंतर आता काही बिझनेसचे बुक्स किंवा सेल्फ हेल्पचे पण बुक्स वाचतो. सो ते पण आहेत, चालू आहेत. सो हा, या गोष्टी आहेत, या बुक्स मला खूप असे लाईफ चेंजिंग वाटलंय. ग्रेट. सो जे तुम्ही मगाशी म्हटलात ना की आपण जसे असतो तसंच जग दिसतं, तर खरंच म्हणजे अष्टावक्र गीता ह्याचं नाव ऐकलं असेल. येस तर येस ते अष्टावक्रच म्हणतात की द होल वर्ल्ड इज द मॅनिफेस्टेशन ऑफ युअर माइंड. एक्झॅक्टली. तुम्ही जसं मन आहे तसंच दिसतं. म्हणजे एक वर्ग असतो, त्याच्यामध्ये शिकवणारे शिक्षक तेच असतात, सिलेबस तोच असतो, पण त्या 50 जणांना वेगवेगळं कळलेलं असतं, कारण बरोबर. त्यांची रियालिटी आणि त्यांच्या गोष्टींचं पर्स्पेक्शन हे सगळं वेगळं असतं. करेक्ट. दॅट्स ऍब्सोल्युटली राईट की तुम्ही जसे आहात तसंच जग दिसतं. ओके. स्वयं का सामना हे पुस्तक का? स्वयं का सामना. ओके. सरश्रींबद्दल थोडस सांगा. ते त्यांची फाउंडेशन, त्यांचं कोर कुठल्या गोष्टीतून शिकवलं जातं, म्हणजे जसं भगवद्गीता आहे, स्क्रिप्चर कुठलं, काय गोष्टी असतात? सरशींचं कसं आहे, म्हणजे खासियत अशी आहे की तिथे कुठलाच धर्मला बॅरियर नाहीये. तिथे प्रत्येक धर्माची लोक येतात. ते त्यांचं म्हणजे असं काही कुठल्या ह्याचं बॅरियरच नाही. ते भगवद्गीतेची एक्झाम्पल्स देतात, ते बायबलची एक्झाम्पल्स देतात, आणि डे टू डे लाईफ्स आहेत ना, म्हणजे आपण जे जगतोय आता, आपण मिलेनियल्स, जेनझी, तर यांच्या लाईफमध्ये जे आहेत गोष्टी, त्याला अनुसरून गोष्टी सांगतात की हां, जर तुम्ही मोबाईल स्क्रोल करताय, सो ह्या एकदम इतक्या रिलेटेबल गोष्टी असतात ना की त्या कुणालाही कळून येतं की हां, इथे आपण ह्या गोष्टी करतोय. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून अध्यात्म कसं सांगायचं, सो ते म्हणजे त्या सांगितलं जातात त्यांच्याकडून. आणि ते पण प्रोफेसर होते. तेजग्यान फाउंडेशन म्हणून युट्यूबवर चॅनल पण आहे, त्यांचे कोर्सेस असतात, 5 दिवसांचे शिबिर असतं महात्मानी. सो ते केल्यानंतर समजतं की नक्की मी कोण आहे, आपला जन्म का झालाय, आणि बऱ्याच गोष्टी, म्हणजे मृत्यू काय आहे, मृत्यूनंतरचं जीवन असतं, कर्माचं फळ मिळतं, आपला जन्म कुठल्या कर्मांमुळे झालाय, हे जे भरपूर प्रश्न आहेत, जे आध्यात्मिक प्रगती करतात किंवा आध्यात्मिक खोज करतात, त्यांना जे प्रश्न पडलेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्या 5 दिवसांच्या शिबिरामध्ये मिळतात. सो खूप छान. म्हणजे आणि तो जो सेंटर आहे त्यांचं, ते पण पुण्यामध्ये किरकिटवाडी फाटा आहे, तिथे आतमध्ये सणसवाडी गाव आहे, नांदोशी सणसवाडी गाव, तिथे त्यांचा आश्रम आहे. तो पण एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे. सो ते 5 दिवस एकदम अल्टिमेट. मोबाईल सबमिट करायचा असतो, त्यामुळे पूर्ण रिलॅक्स वातावरणात तो अनुभवता येतो. सो ज्यांना वेळ असेल त्यांनी नक्की करायला पाहिजे. खूप छान आहे, मजा येते खूप करायला. ग्रेट ग्रेट ग्रेट. नाही, ऍक्च्युली हे असं हवं असतं कोणीतरी आयुष्यात, आणि चुका सांगणार किंवा छान चुका सांगणार म्हणण्यापेक्षा आरसा दाखवणार. कारण आपल्यालाच कधी कधी वेळ नसतो आपल्याकडे बघायला बरोबर नेमके कसे आहोत. सो ही लोक
म्हणजे आचार्य प्रशांत असतील, सरश्री एक्झॅक्टली. असतील किंवा अनेक जी छान आता काम करतायत ती लोक सांगतात की ओके ऍटलिस्ट तुमचा चेहरा असा दिसतोय, जरा बघा. नाहीतर ते तुम्हाला आवडतंय का तुमचा चेहरा हे तरी बघा. असं ते आरसा दाखवणं खूप जास्त गरजेचं असतं. करेक्ट. राईट राईट. ओके. फार आचार्य प्रशांत त्यांचं पण बऱ्याचदा ऐकलंय मी. त्यांचं जे एक्झाम्पल आहे एक, की त्यांनी सांगितलं की एक माणूस आहे, तो विचारतोय की ह्या जागेचा, मी ज्या जागेवर बसलोय त्या जागेचा पत्ता काय. तर तू बसलाय तोच पत्ता आहे, त्याला अजून काय सांगणार. तसंच आहे की मी कोण आहे तू विचारतो, तो विचारणारालाच विचार कोण आहे तो. सो म्हणजे ते जायची डायरेक्शनच नाही काही, तू आहेच तिथे. फक्त ते जे असतं ना युरेका इफेक्ट. सो म्हणजे कोणी म्हणजे आचार्य प्रशांत, जे कृष्णमूर्ती असू दे किंवा निसर्गदत्त महाराज असू दे, ओशो. ओशो, अल्टिमेटली एकच गोष्ट सांगतात. आणि मुळात मला असं झालं की सरशींमुळे सगळ्यांचं कळलं की सगळ्यांना सांगायचंय काय. म्हणजे सरशीन नंतर कळलं की कृष्ण काय सांगतोय गीतेत. सो येस. खूप छान, खूप छान. ओके. सो तुम्ही मगाशी सोशल मीडियाचा एक उल्लेख केला. सो मिलेनियल आणि जेनझी यांच्यामध्ये सोशल मीडिया या सेंटरनं काय फरक वाटतो? आणि ते आधी हे सांगा, तुम्हाला काय वाटतं गॅप ह्या दोघांमध्ये? काय एकमेकात निवांत गुंतलेले आहेत आणि मजा करतायत मिलेनियल्स आणि जेनझीज, त्यांच्या पिढीमध्ये फार जास्त गॅप नाहीये का? का आहे? तो कसा? मला तसं एवढा काही असा वाटत नाही डिफरन्स. ठीक आहे, म्हणजे थोड्याफार गोष्टी असतात इकडच्या तिकडच्या थोड्याफार. पण हा म्हणजे आता आमच्या ऑफिसमध्ये पण आहेत जेनझी किंवा हे. सो माणसाचं कसं आहे ना, तुम्ही मिळून त्या अप्रोच करतानाच जर हा नाही मी मिलेनियल हा जेनझी अशा ॲटिट्यूडनी गेला की संपलं, मग तिथेच तो बॅरियर तयार झाला. नाहीतर तुम्ही परत ते मी एक्झाम्पल दिलं की तुम्ही असं होऊन जा की सगळ्यांमध्ये तुम्ही इझिली मिक्स होताय. म्हणजे मीठ साखर कसं एकदम पाण्यामध्ये विरघळून जातात, एकदम ब्लेंड होतात इझिली. सो तसं जर तुम्ही असाल तर असा काही बॅरियर काही एवढा नसतो. हा थोडंफार त्यांनी टेक्नॉलॉजी वेगळी बघितली, त्याप्रमाणे ते त्यांचे बाईंग चॉईस असतील किंवा त्यांना आवडणाऱ्या गोष्टी थोड्याफार वेगळ्या असतील. जसं आपले आणि आपले वडील, आई वडील त्यांची जनरेशन किंवा आजी आजोबांची जनरेशन. पण प्रत्येक जनरेशनचा एक पॉईंट असतो की हा त्यांना त्या गोष्टी जास्त आवडतात. जसं की आपल्या आई वडिलांना पण त्यांचे आई वडील रागवत असतील की तुम्ही काय पेपर वाचताय, टेलिव्हिजन बघताय, कारण त्या जनरेशननी त्या बघितल्या नाहीयेत. तसंच आपण आपल्या पुढच्या जनरेशनना म्हणून म्हणजे काही फायदा नाही की ठीक आहे त्यांच्या जनरेशनच्या त्या गोष्टी आहेत, आपल्या जनरेशनच्या आधीच्या वेगळ्या होत्या. तर प्रत्येक जनरेशन पुढच्या जनरेशनला म्हणते की ही पिढी बिघडली. अरे तो लूप कोणीतरी ब्रेक केला पाहिजे. सो तसा काही बॅरियर नाहीच आहे बघायला गेलं तर. थोड्याफार गोष्टी आहेत इकडच्या तिकडच्या बस. आणि त्या राहणार आहेत नेहमी. हा त्या राहणार, आणि त्या राहण्यातच ब्युटिफुल तीच एक वेळेची हे असते ना मजा. ते राहणारच आहेत, सेम असेल तर काय मजा. करेक्ट. सो ते पाहिजेच. येस. सोशल मीडिया म्हणजे मी सोशल डिलेमा नावाची एक डॉक्युमेंटरी बघितली. राईट राईट राईट. खूप ते असं सांगतायत की अल्गोरिदम खूप वाईट वर्क करतंय, हो. तुम्हाला ते ऍक्च्युली गुलामच बनवतंय. येस येस. सो ह्याबद्दल काय सांगाल किंवा तुम्ही तसा काही एक्सपिरियन्स घेतलाय का की तुम्ही ही स्क्रोल करताना किंवा ते जाणवतं का की ओके हे खरं तर मला बंधनात काइंड ऑफ टाकतंय किंवा सोडू देत नाहीये. इव्हन युट्यूब शॉर्ट्स पासून ते इन्स्टाच्या रील्स सगळीकडे अक्षरशः. सो हे आता सोशल मीडिया आणि त्याचा यूज आणि त्याचा होणारा परिणाम माइंड ह्याच्यावरती एक स्पिरिच्युअल अँगलनं कसं बघताय आणि काय सांगाल ह्याबद्दल? राईट राईट. म्हणजे मी पण ह्यात अडकणारा माणूस आहे. मधनच असं होतं की अरे हा आपण खूप बघतोय, थोडं साईडला ठेवायला पाहिजे. सो होतं ते इतकं ऍडिक्टिव्ह बनवलंय. सो डोपामाइन रिलीज होतं प्रत्येक रील सोबत. सो ती इतकी ऍडिक्टिव्ह गोष्ट बनवली तर तेच आहे की तुमचा अटेन्शन स्पॅन खूप कमी होतो यामुळे. सो अल्टिमेटली स्पिरिच्युअलिटी किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीत करिअर करायचं किंवा एखाद्या गोष्टीत मास्टरी करायची, सो डिस्ट्रॅक्शन खूप कमी व्हायला पाहिजे. तुम्ही एखाद्या गोष्टीत खूप जास्त वेळ त्या गोष्टीत राहायला पाहिजे. सो ह्या गोष्टींनी कसं झालंय, प्रत्येक 2 सेकंदाला तुम्हाला वेगळं बघायची सवय लागली आहे ना, त्यामुळे ते खूप मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. आणि हा मी त्यासाठीच नवरात्रीचा उपवास केला होता 9 दिवसांचा.
Okay. तेव्हा मी डिलीट केलं होतं इंस्टाग्राम. म्हणजे की 9 दिवस इंस्टाग्रामचा पण उपवास करू आपण. सो आता ते थोडंसं वाढवायचं चाललंय माझं की Dopamine detox. सो फिटनेस बॉडीचा पण आणि फिटनेस माइंडचा पण. सो माइंडचा पण उपवास कसा धरू शकतो आपण. सो तेच आहे की म्हणजे आपल्यालाच कळलं पाहिजे. आणि हा तू जे बोललास ना, हे अॅनालाइज होणं पण खूप मोठी गोष्ट आहे की तुमच्या सोबत असं असं होतंय. हे अॅनालाइजच होत नाही तर मग अर्थच नाही, सुधारण्याची तर गोष्टच नाही. तुम्हाला दिसतंय ना, हा ती खूप चांगली गोष्ट आहे की हा मी इथे चुकतोय, माझ्यासोबत ह्या गोष्टी होत आहेत. हे जेव्हा तुमचा इगो कमी होतो तेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता, छोटे असू दे तुमच्या समोर किंवा मोठे असू दे, तेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता की हा बरोबर मी चुकतोय इथे. तेव्हाच ती चेंज होण्याची किंवा स्वतःला बदलण्याची जी गोष्ट आहे ती तिथूनच सुरू होते. सो येस, तेच की हे म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट बनवलं जाते. सोशल डायलेमामध्ये तेच सांगितलंय की तुम्ही प्रॉडक्ट आहे, तुम्ही प्रॉडक्ट यूज नाही करत आहे, ते प्रॉडक्ट तुम्हाला यूज करते ऍज अ प्रॉडक्ट. जर काही फ्री मध्ये विकलं जात असेल ना, तर जे विकताय ते प्रोडक्ट नाही, तुम्ही प्रोडक्ट आहात, तुम्ही प्रॉडक्ट असं त्याची एक्झॅक्टली. टॅगलाईनच आहे. सो तुम्ही तो काय म्हणतो जाळ्यात त्या तुम्ही चारा होताय का कोणाचा, ते तुम्ही खूप आपणच किनली ऑब्झर्व केलं पाहिजे. सो म्हणजे आपलं टास्क आहे की आपण पण त्यातून बाहेर पडून पुढच्या पिढीला पण सांगितलं पाहिजे की हा कोणीतरी एकाने केलंय तर मग ते एक हे येतं की हा एक माणूस करू शकतो तर कोणी करू शकतो. तिथूनच ती एक काय म्हणतो आपण ज्योत प्रज्वलित होते म्हणतो ना आपण की हा यांनी केलंय ना, शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलंय. सो हा त्यांनी त्या काळात इतक्या विपरीत परिस्थितींमध्ये पूर्ण मुघलांचे साम्राज्य असताना असा एक माणूस करू शकतो आणि दैवत्व काय असतं याची व्याख्या सांगू शकतो एखादा माणूस. म्हणजे माणूस म्हणणं पण चुकीचं आहे त्या शिवाजी महाराजांना. सो तसंच हे वातावरण असंच आहे. त्यातून जर तुम्ही ती एक मशाल करू शकत असाल, होऊ शकत असाल, तर तुम्ही बाकीच्या पिढीला पण ते गाईड करू शकता. करेक्ट. म्हणजे माझी एक मैत्रीण होती, तर ती असं म्हणत होती की मी आता सोशल मीडिया म्हणजे आमचं जरा चाललेलं आहे इंस्टाग्राम वगैरे, मी का वापरत हा नाही, माझ्याकडे असं अगदी गुहेतला माणूस म्हणून बघितलं जात होतं की ओके इंस्टाग्राम वगैरे वापरत नाही. तर मी सांगत होतो की का नाही वापरायचं वगैरे, तर अल्टिमेटली तिचं होतं की आता बघ ना माझं बिझनेस वगैरे आहे त्या संदर्भात, तर त्याचं मार्केटिंग आणि प्रमोशन वगैरे करावं लागतं. माझं ऍक्च्युली वाक्य होतं ते कसं काय तिथं छान आलं की इंस्टाग्राम वापर, इंस्टाग्राम तुला नको वापरायला, म्हणजे त्यांचा बिझनेस करू नको, तुझा कर. एक्झॅक्टली. तो ऍक्च्युली मध्ये त्याचा युज करू शकतो आपण छान, बट तुम्हाला बरोबर. समजलं पाहिजे की तुम्ही त्याचा बिझनेस होताय का तुम्हाला बिझनेस करायचंय तिथं. खूप जास्त एक्झॅक्टली. गरजेचं आहे समजणं. बरोबर बरोबर. अल्टिमेटली टूल कुठल्या वाईट नाहीच आहेत, ते टूल्स आहेत. टूल्सला तुम्ही वापरताय कसं, म्हणजे एक सुरी एका चोराच्या हातात आहे आणि एका डॉक्टरच्या हातात आहे. दोन्ही गोष्टी एकच आहे आणि दोघंही कापतातच आहेत कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला. पण प्रत्येकाचं त्याच्या मागचा उद्देश काय आहे, त्यांनी ते डिफाईन होतं की त्या टूल चांगलं का वाईट. खूप छान. ही हा इकॉनॉमिक्स मध्येच एखाद्या गोष्टीची उपयोगिता मनुष्य कशा पद्धतीनं करू शकतो त्याच्यावर येते. युटिलिटी म्हणजे सुरी, या गोष्टीची युटिलिटी एखाद्या चोराला आणि एखाद्या डॉक्टराला वेगवेगळी असते, पण त्या सुरीचा दोष नसतो, एक्झॅक्टली. जो वापरतो त्याचा दोष असतो. अगदी बरोबर आहे. दॅट्स ऍब्सोल्युटली राईट. करेक्ट. खूप छान. स्पिरिच्युअलिटी बोललो, पण आता मला तुमच्याकडून एआय खरं तर जाणून घ्यायचं आहे. हा येस. कारण मार्केटिंग सध्या खूप जास्त काय म्हणू शकतो मार्केटिंग मध्ये, किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात आहात डिझायनिंग, तिथं सुद्धा ते आता येऊ घातलंय, किंवा ले ऑफ्स वगैरे आता खूप जास्त वाढलेत. आणि लोकांना भीती आहे की ओके आमचे जॉब वगैरे जातील का काय ह्या गोष्टीमुळे, एआय मुळे. सो एआय आहे काय नेमकं पहिल्यांदा, त्यानंतर ते कशा पद्धतीनं आपण आपल्यावरती इफेक्ट करते किंवा कॉर्पोरेट वरती किंवा एम्प्लॉईज वरती इफेक्ट करत आहे, आणि आपण त्याच्यानंतर त्याचे उपयोगिता करायचं समजू. येस येस येस. 90s मध्ये कॉम्प्युटरचा आयटीचा खूप बूम आला होता. कॉम्प्युटर्स नवीन आले आणि तेव्हा पण असंच झालं होतं की कॉम्प्युटर्स आलेत, आता माणसाचं काही म्हणजे जॉबचं काही खरं नाही, ते रिप्लेस करतील. पण ज्या लोकांनी कॉम्प्युटर शिकले, ज्यांनी त्याचा वापर केला, त्यांनी त्यामध्ये प्रगती केली आणि त्यांनी माणसाचं जीवन खूप सुखकर झालं.
त्यानंतर इंटरनेट आलं. इंटरनेटमुळे पण असं झालं की अरे नाही, बऱ्याच गोष्टी आता रिस्की आहेत, म्हणजे आपलं जॉब जाऊ शकतात. पण त्याच काळात ॲमेझॉन सारखी कंपनी उभी राहते. जेफ बेझॉस सारखा एक माणूस गॅरेजमधून चालू करून त्याला आता या लेवलवर घेऊन जातोय. सो तुम्हीच परत तेच आहे की टूल आहे, तुम्ही त्याच्याशी झगडत बसताय की वाईट आहे वाईट आहे वाईट आहे, का ते शिकताय आणि ते लिव्हरेज करताय. आता मी खूप छान पुस्तक वाचतोय, अल्मनॅक ऑफ नवल रविकांत. तर त्यांनी तेच सांगितलं की तुम्ही एखादं टूल जे मार्केटमध्ये येतंय, नवीन येतंय, फॉर एक्झाम्पल आता AI आलंय. AI काय आपण बोलूच त्यावर, पण हां, तर एखादं टूल येतंय आणि त्याला तुम्ही लिव्हरेज कसं करताय. तर लिव्हरेज म्हणजे कळलं ना की जेव्हा इझिली आपण त्या गोष्टींनी खूप एक्सपोनेन्शियल ग्रोथ होऊ शकते आपली. सो बरोबर. ते तुम्हाला दिसलं पाहिजे, ते तुम्ही ऑब्झर्व करता आलं पाहिजे. आणि AI म्हणजे खूप सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक माणूस आहे ज्याला सगळं माहिती आहे, त्याच्याकडे सगळं नॉलेज आहे जगभराचं, सगळ्या गोष्टी त्यामध्ये फीड केल्या, त्यांनी इतकं सगळं अख्ख्या जगभराची पुस्तकं वाचली आहेत, सगळा अभ्यास केला, आणि त्याला आपण प्रश्न विचारतोय किंवा त्याला एखादं टास्क देतोय की हां हे हे करून दे, आणि तो करून देतोय काही सेकंदाच्या अवधीमध्ये. सो हे किती चांगली गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे जर तुम्हाला एक गोष्ट माहिती नाहीये, तुम्हाला एका क्लिकवर ती गोष्ट कळते. आणि गुगल जेव्हा आलं होतं तेव्हा गुगल पण हेच करत होतं, फक्त तिथे आपल्याला थोडे एफर्ट्स द्यावे लागत होते. हे अजून कमी केलेत एफर्ट्स. पुढे असं होऊ शकतं काहीतरी की जसं इलॉन मस्कचं चालू आहे न्यूरालिंक, कदाचित तुमच्या डोक्यातच AI असेल की तुम्हाला सगळं माहिती आहे, सगळं नॉलेज आहे, की तुम्ही एखादा प्रश्न विचारायच्या आधीच तुमच्याकडेच डोक्यातच माइंडमध्येच आन्सर्स तयार होतील, असं पण होऊ शकतं. सो परत आपण असं नाही म्हणू शकत ना की हे वाईट आहे का चांगलं आहे. सो तुम्ही कसं वापरताय, जर त्याचा फायदा ते शिकून घेतलं नाही, किंवा जर तुमचं टास्क रिपिटेटिव्ह असतील, तुम्ही तेच करताय तेच तेच करताय गोष्टी, तर तुम्ही थोडा विचार केला पाहिजे की हे क्रिएटिव्हली कसं करू शकतो. AIची मदत घेऊन आपण क्रिएटिव्हली कसं कमी एफर्ट्समध्ये कसं हे टास्क कम्प्लीट करू शकतो. तर तुम्ही त्या दृष्टीने बघताय, त्या दृष्टीने जर टेक्नॉलॉजीचा वापर करताय, देन नथिंग कॅन म्हणजे तुमचा बॅरियर. सो एव्हरीथिंग विल बी लॅडर फॉर यू. सो तुम्ही वरच जाल त्या गोष्टींनी. आणि तेच ले ऑफ्स पण होत आहेत, पण कोणाचे होत आहेत, का होत आहेत, ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. किंवा कदाचित कोणीतरी खूप चांगलं काम करतोय, त्याचा ले ऑफ झाला, पण जर तो काम चांगलं करतोय, त्याला ते काम आवडतंय, ले ऑफ होऊ दे नाही होऊ दे, त्याला काही फरक नाही पडत, तो त्याचं स्वतःचं साम्राज्य तयार करू शकतो. सो त्याला घाबरण्याची भीतीच नाहीये. येस येस येस, करेक्ट. मला आता AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठं कुठं आणि कशा पद्धतीने उपयोगी पडू शकतं हे एक्झाम्पलच्या थ्रू सांगू शकाल का? हां, येस येस. सो आता एक छोटे एक्झाम्पल सांगतो. माझ्या वडिलांना त्यांचा ग्रुप आहे टेकडीवर जायचं, ते टेकडीवर जातात फिरायला वगैरे. सो खूप छान ग्रुप आहे, सगळे मस्त, सगळे सिनियर सिटीजन आहेत. तर त्यांना मी एकदा सांगितलं जेमिनी वापरायचं कसं. तर ते काय करायचे, पूर्वी कोणाचा तरी बड्डे असेल तर फोटो काढायचे, त्याची बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचे, त्यांना त्यांच्या फोनमध्ये ते होतं सोय, बॅकग्राऊंड रिमूव्ह करून त्यात मग कुठल्या तरी फुलांचे स्टिकर्स घेऊन ऍड करायचे, तिथे हॅपी बर्थडे लिहायचे. म्हटलं तुम्ही एवढं करण्यापेक्षा हे जेमिनी म्हणून नवीन ॲप आलंय, AI आहे, तिथे फक्त तुम्ही टाकायचा फोटो आणि सांगायचं की असा असा ह्याचा बर्थडे, मराठीमध्ये एक छान टेक्स्ट लिही त्याच्या संदर्भात. हां, आणि वडिलांना लिहायला खूप आवडतं छान मराठीमध्ये, तर ते फोटो टाकून खाली मोठा लेख लिहायचे. त्यांना म्हटलं की ह्या तुमचा लेख येतं, 2-3 लेख तिथे टाका, आणि जेमिनीला सांगा की हा फोटो तयार करा अशा अशा पद्धतीने, आणि अशा पद्धतीचा लेख लिही. आणि त्यांना सांगायचं की लेख या संदर्भात लिहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला सून झालं, सॉरी काय म्हणतो आपण, नातू झालाय, तर नातू झालाय आणि अशा अशा पद्धतीने लेख लिहून द्या. अख्खा 2 मिनिटात त्यांचं, 2 सेकंदात त्यांचा अख्खा लेख तयार, फोटो तयार, सगळं तयार. मग ते इतकं पटापट करायला लागले ते, तर म्हणजे ह्या लेवलला की ज्याची काही उपयुक्ता असू नाही शकत पण आनंद मिळतोय, त्या लेवलपासून आम्ही जे डिझायनर आहे, आम्ही एखाद्या ब्रँडसाठी डिझाईन करतोय, तर त्या लेवलपर्यंत. फॉर एक्झाम्पल आम्ही कशासाठी वापरतोय, तर आम्हाला रिसर्च हवा असेल कुठल्या गोष्टींचा, की सेकंडरी रिसर्च करतो आम्ही. एखादी कुठली गोष्ट डिझाईन करायची असेल, फॉर एक्झाम्पल मी AC डिझाईन करतोय, तर एखाद्या ब्रँडसाठी AC डिझाईन करतोय, तर AC कोणाला लागणार आहे, तुमचा ब्रँड काय आहे, किंवा मार्केट सेगमेंट कुठला पाहिजे, ह्या मार्केट सेगमेंटमधले लोकांचे ॲस्पिरेशन्स काय आहेत, त्यांची बाईंग कपॅसिटी काय, हा सगळा डेटा एका क्लिकवर आम्हाला मिळतो. रिफाईन करता येतो, त्याची PDF तयार करता येते, त्याला मॉडिफाय करता येतं, किंवा
कुठला 90s पासून 80s पर्यंत कुठले डेमोग्राफिक्स असतील ते मिळवता येतात, त्याचे रेफरन्सेस मिळवता येतात. त्यानंतर त्याच्या पण पुढे जाऊन हे झाला रिसर्च फेज. त्याच्या पुढे जाऊन एखादी गोष्ट डिझाईनचे आयडिएशन करायचं असेल तर मला एसी डिझाईन करायचं ह्या लोकांसाठी काही आयडियाज दे मला, असं सांगितलं की आयडियाज पण जनरेट करता येतात. सो पूर्ण गोष्टी त्यात येतात. त्यानंतर मला हॉटेल चूज करा, कुठे फिरायला चाललोय, इटनरी पाहिजे मला, इटनरी त्या कुठे गावात जायचंय तिथे काय करू शकतो, कुठली धार्मिक स्थळ आहेत किंवा कुठले कॅफेज छान आहेत किंवा कुठले बीच छान आहेत, अख्ख्या गोष्टी एका क्लिकवर मिळतात. सो वाय कांट यू आर नॉट युझिंग दॅट. सो म्हणजे शून्यापासून पूर्ण ब्रँड, लोकांनी ब्रँड तयार केलेत. म्हणजे लोक असं सांगतात की ChatGPT मला हा ब्रँड उभा करायचा आहे, मला पूर्ण स्टेप 1 पासून लॉन्च पर्यंत अख्खी स्टेप प्रोसेस सांग, आणि काय काय मला इकॉनॉमिक्स काय काय लागतील, कुठल्या कुठल्या गोष्टींना किती पैसे लागतील, मला माझं बजेट 50,000च आहे, तेवढ्या बजेटमध्ये मी काय करू शकतो, या सगळ्या गोष्टी ChatGPT तुम्हाला एका क्लिकवर देऊ शकतं. येस, काइंड ऑफ फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड हे होते. एक्झॅक्टली. ओके, तुम्ही आपण ज्यावेळी भेटलेलो तरी इंग्लिशही खूप छान शिकता येतं वाटतं त्याच्यातून, तुम्ही एकदा सांगितलं होतं. हो, त्याबद्दल काय येस. सांगा? ChatGPT मध्ये फीचर आहे, आपण बोलू शकतो ना त्यामध्ये. सो तेव्हा असंच आम्ही ट्राय करत होतो की म्हटलं की ट्राय करूयात की मला फॉर एक्झाम्पल ज्यांना बाहेर शिकायला जायचं आहे, IELTS एक्झाम द्यायची, GRE द्यायची, मेनली IELTS ही इंग्लिशसाठी असते. सो मला त्यासाठी प्रिपेअर करायचं आहे. सो आपण त्याच्यासोबत बोललो इंग्लिशमध्ये की ते आपल्याला सांगतं की हां तुम्ही IELTS पास होऊ शकता इझिली, किंवा नाही तुम्हाला थोडंसं इम्प्रूव्ह करायची गरज आहे, तुम्हाला थोडंसं वोकॅब्युलरी वाढवायची गरज आहे. सो इतकं सिमलेसली एवढं सांगतं की ही परीक्षाही पास होऊ शकता. आराम, एवढं सिमलेसली सांगते. फक्त तुम्ही विचारा, तुम्ही प्रश्न विचारा, तुम्ही वापर करून बघा, असं कळेल की अरे ह्या पण गोष्टी आहेत, त्या पण गोष्टी आहेत. भगवद्गीतेचे श्लोक आहेत ChatGPT मध्ये. त्यानंतर एखादी पूजा करायची त्याचे श्लोक, आरती येते, पूजा येते. सो म्हणजे अजून काय आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत. सो हां तेच म्हणजे बोलून आणि त्याला ChatGPTला पण सांगितलं ना आपण की हां की मला अशी प्रॅक्टिस करायची, रोज आपण प्रॅक्टिस करूया का. सो ChatGPT विल एनकरेज यू की हां वी कॅन डू दॅट. म्हणजे ते इतकं सॉफ्टली बोलतं. आणि आपण म्हणजे बऱ्याचदा आम्ही असं पण ट्राय केलं की त्याला सांगितलं की नाही तू क्रिटिसाइज कर मला, नुसतं गोड नको बोलू की नाही छान करतोय, मला रागवून सांग की नाही जर चुकत असेल तर चुकतंय असं सांग. तर ते त्या पद्धतीने पण सांगतं. पण इट्स व्हेरी व्हेरी काय म्हणतो म्हणजे जादूची छडी आली आहे सगळ्यांच्या हातात. खरंच म्हणजे ऍक्च्युली ते आपल्याकडे कल्पवृक्ष, कल्पतरू, कल्प काय म्हणतो असं आपली जी इच्छा आहे ते पूर्ण करणार असं काइंड ऑफ आहे. ज्याला ज्ञानाचं खरं मिळवायचंय, भूक आहे वगैरे गोष्टी आहे, तर ChatGPT इज काइंड ऑफ लाईक दॅट, राईट? एक्झॅक्टली. खरंच तुम्ही फक्त सांगा काय हवंय, इच्छा असेल तिथं तुम्हाला ते खूप छान सांगू शकतं, माहिती देऊ शकतं, राईट? म्हणजे असं की तुम्ही विचारून तर बघा, विचारल्याच्या आधीच ना काय अनुमान लावू की होईल नाही होईल. करेक्ट. खूप छान. AI वगैरे तर समजून घेतलं. मला आता हे अर्थात शेवटचाच काइंड ऑफ प्रश्न विचारायचा आहे की खूप समृद्धता येते लोकांमध्ये किंवा पैशाच्या दृष्टीनं समृद्ध होत आहेत लोक, म्हणजे मिडल क्लास वगैरे खूप जास्त वाढत आहेत, देशाचा GDP वगैरे वाढतोय. अक्षरशः जगाचीच परिस्थिती आहे की समृद्धता एकूण येते जगामध्ये. म्हणजे काही 10-15-20 वर्षांपूर्वीपेक्षा आता येते. म्हणजे आजूबाजूला बघितलं स्लम्स वगैरे काही गोष्टी कमी होत आहेत. येस. त्यानंतर AI, सोशल मीडिया यांसारख्या गोष्टी येत आहेत ज्यात मनोरंजनही छान होऊ शकतं, किंवा शिकण्यासाठी, ज्ञानासाठी ह्या गोष्टी येत आहेत. त्यानंतर मनोरंजनाची तर अनेक साधनं आहेत, नेटफ्लिक्स आहे, त्यानंतर प्राईम व्हिडिओज आहे, त्यानंतर नाटकं, पिक्चर्स वगैरे आणि अनेक गोष्टी आहेत अशा. खेळ ह्या गोष्टी सुद्धा सुधारल्यात, इन्फ्रास्ट्रक्चर छान झालंय. पुण्यात तर कोणी बोरच होऊ शकत नाही असं पुण्यात. तुम्ही जर गेलात ना तर इथं पार्क्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत खूप जास्त पद्धत. तरीही एक गोष्ट कॉन्स्टंटली ह्यात वाढतीये, ते म्हणजे लोकांचं दुःख. म्हणजे एवढं सगळं असूनही समृद्धता, किंवा 100 ते 150 वर्षांपूर्वी आपण म्हटलो असतो ना की हे होतं ते होतं, खूप घाण अवस्था होती, या सगळ्या सोयी सुविधा नव्हत्या, मेडिकल फॅसिलिटीज एवढ्या छान नव्हत्या.
तरीही ती परिमाणं एवढी नव्हती की जास्त ओके की सगळेच खरं तर. हम्म, पण आता ती दुःख वाढतायत, खूप जास्त हम्म. मेंटल डिसऑर्डर्स होत आहेत लोकांना. अनेक अंगांनी खूप काय म्हणू शकतो आपण, डिस्टर्बफुल आहे खरं तर आत्ताचा हा, समाज अनेक अंगांनी. म्हणजे राईट. मी याच ह्याच्यामध्ये द स्कूल ऑफ क्लॅरिटीच्या अंतर्गत ज्यावेळी दिव्याशी बोलत होतो, ती सायकोलॉजिस्ट आहे. येस, येस, तर राईट. आमचं असंच होतं की या जगातल्या कुठल्या तरी सगळ्यांना जवळजवळ मेंटल डिसऑर्डर आहेत. एव्हरीबडी इज मेंटल ओव्हर. येस, त्याचा फेज आणि पीएच फक्त वेगवेगळी असेल त्याची कुठली तरी. राईट, राईट, एक्झॅक्टली. एव्हरीबडी इज मेंटल राईट नाव. सो हे का वाढतंय याचं तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की हे कशामुळं होत असावं, म्हणजे सगळं असूनही मन का दुखतंय लोकांचं खरं तर. म्हणजे सगळं एवढं असूनही. आणि तुम्ही ह्याकडे कशा दृष्टीने बघता, किंवा तुमचं ह्याबद्दलचं कलन किंवा कॉम्प्रेन्सेशन काय, कॉम्प्रेन्शन या. आता तू ज्या पण गोष्टी मेन्शन केल्या ना, त्या सगळ्या बाहेर होत आहेत. म्हणजे मुळात आणि डिप्रेशन आत होत आहे, किंवा सगळे टेन्शन आत आहेत. सो बाहेर कितीही होऊ दे, सोन्याचा चमचा जरी मिळाला आपल्याला, तरी आपण बोर होऊ शकतो. किंवा तुम्हाला जे हवंय ते मिळालं तरी बोर होऊच शकतो माणूस. कारण काय, ह्या बाहेरच्या गोष्टी आहेत, त्या तुमची आतली फुलफिलमेंट आहे. इव्हन ए आय आहे, जे या सगळे उत्तरं देतील तुम्हाला सगळ्या गोष्टींचे. पण जे इनर पीस म्हणतो ना आपण, कुंफू पांडा मूवी बघितला असशील तू, त्यात जो बोलतो ना तो इनर पीस, या 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 तर बाहेर कितीही काही करा, आतमध्ये जर शांती नसेल तर ती शांती कधीच फील होणार नाही. आणि हे होतच राहणार आहे, डेव्हलपमेंट होतच राहणार आहे. एक वेळ अशी येईल की आपण अमेरिकेच्या बरोबर असू किंवा अमेरिकेच्या पुढे पण जाऊ. पण अमेरिकेतच जास्त उदासीनता जास्त वाढली आता. खूप जास्त. कारण का सगळं मिळालंय, आणि आशा बोर होऊ देत नाही माणसाला. पण जेव्हा सगळं मिळतं तेव्हा झालं, मिळालं मला सगळं, अजून काय, तिथेच निराशेचा क्षण चालू होतो. गौतम बुद्धांना काय झालं, सगळंच होतं लहानपणापासून, इतकं जपलं, इतकं जपलं, इतकं सगळं हातात मिळालं, पण त्यांना ती उदासीनता लक्षात आली की नक्की काय चालू आहे लाईफमध्ये, मी कोण आहे, काय होतंय, वृद्ध होतोय माणूस, मरतोय, म्हणजे नक्की काय होतंय. जेव्हा ही खोज चालू होते आणि जेव्हा त्याचे आन्सर्स मिळतात, तेव्हा तो, आपण म्हणू शकतो की गोल अचीव झाला ऍक्च्युअल जन्माला येण्याचा. तोपर्यंत ती राहणारच आहे गोष्ट. आणि सगळ्या गोष्टी, या गोष्टींचं मूळ कारण जर बघितलं ना, की आपल्याला दुःख का होतं, आपण जरा स्वतःला नीट स्वतःचं आत्मपरीक्षण केलं तर लक्षात येतं की हा, का दुःख होतंय, कारण का मला चांगला जॉब नाहीये. का नाहीये, कशावरून ठरवलं चांगला जॉब किंवा वाईट जॉब, कारण का मित्राला चांगला जॉब आहे, त्याला असं असं पॅकेज आहे, म्हणून माझा वाईट. जर उद्या एखादं असं झालं, जगात सगळ्यांना तुमच्यापेक्षा कमी पॅकेज असेल, तर तुमचं सगळ्यात जास्त असेल, तेव्हा तुम्ही खुश असाल, पण ते पण लिमिटपर्यंत, थोड्या वेळापर्यंत. मग काहीतरी दुसरं दुःख असेल की हा, त्यांच्या घरात असं असेल, माझ्या घरात असं नाही. म्हणजे मन आहे ना, मन जागा शोधतंय दुःखाची, की काय नेवर माकडासारखं आहे, जे आपल्या अध्यात्मात पण सांगितलंय की हे दुःख सॉल्व्ह झालं की त्या दुःखावर उडी मारायची. स्टेबल नाही व्हायचं. स्टॅबिलिटी इज अ डेथ ऑफ युअर माइंड. जेव्हा माइंड गायब होईल तेव्हा मग तुम्ही कुठेही असा, तुम्ही भिक्षा जरी मागत असला तरी तुम्ही ती इतक्या डिलाइटफुली मागाल, किंवा अनवाणी चालत असाल तर तुमचं चालणं असं होईल जसं की ईश्वरच चालतोय, किंवा तुम्ही किस करताय अर्थला. सो ती गोष्ट आतूनच येणार आहे. बाहेर कितीही गोष्टी झाल्या, ती गोष्ट सॉल्व्ह नाही होणार आहे. ती आपल्या आतमध्येच, जेव्हा आपण ते करेक्शन करू, ते मूळ करेक्शन करायची ती आतल्याच स्क्रिप्चरमध्ये करायची. बाहेर किती चॅट जीपीटीला विचारा, गुगलला विचारा, इनर पीस बाहेर मिळणार नाही. ते वेद सांगेल मिळवायचे, पण ते स्वतःसोबत मेडिटेशनला डोळे झाकून आपण जेव्हा स्वतःला बघू, बसू स्वतःसोबत आणि स्वतःला ऑब्झर्व करू, नक्की काय चाललंय, हे शरीर काय आहे, मी कोण आहे, विचार येत आहेत म्हणजे काय येत आहेत, कोणाला विचार येत आहेत, मी आलोय कुठून, मी मानतोय स्वतःला हे, पण हे एक वयाच्या 5व्या वर्षापर्यंत तर ही गोष्ट कुठेच नव्हती. ही कुठली गोष्ट नव्हतीच. ही आत्ता डेव्हलप झाली, उद्या नसेल, काहीतरी वेगळं असेल. सो जेव्हा आपण अनालाइज करू गोष्टी, तेव्हा कुठेतरी क्लिक होईल नक्की काय चालू आहे, काय नाही. आणि तेव्हा जो इनर पीस येईल, ती शांतता तिथूनच मिळेल. खूप छान. याबद्दल एक तुकारामांची गोष्ट आहे खरं तर.
तुकाराम अच्छा. महाराज त्यांचा मोठे भाऊ हा. सावजी दादा. ओके. राईट. तर तुकाराम महाराज वारीला गेलेले असतात आणि एका इंद्रायणीच्या काठी त्यांचं ते गळाभेटी वगैरेच होतं नाही का, प्रत्येकाच्या पाया पडतात, माऊली म्हणतात आणि गळाभेट वगैरे होतात. तर एके वेळी काय होतं की खाली बघतात तुकाराम महाराज, वरती बघतात तर सावजी दादा दिसतो. तो काही वर्षांपूर्वी घरदार सगळं सोडून गेलेला असतो. अच्छा. ओके. आणि सावजी दादा तुकाराम महाराजांना म्हणतो की तुका, तुझं कीर्तन ऐकलं, एक एक शब्द लोकांच्या मनात भक्तीचा पाझर फोडत होता आणि खूप छान तू सगळं सांगितलंस वगैरे. आणि मी जे बाहेर बघितलं गोष्टी, संसार त्यागून काय म्हणू शकतो आपण, घर सोडून वगैरे जे काही हा. बघितलं ते तुला परमार्थात साधता आलं, ते तुला संसारात असूनही साधता आलं, घरी बसूनही साधता आलं. तर त्यानंतर शेवटचं वाक्य होतं की मी विश्वर आत शोधायला हवा होता का बाहेरच्या ऐवजी, बाहेर बघायच्या ऐवजी. असं लागतात वाक्य की ओके यार, हे खरंच तर तुमच्या आतच आहे. आणि ते तुकाराम महाराजांच्या जगण्यातनं, म्हणजे हे जग सोडून त्यातल्या गोष्टी ऍक्च्युली काहीही असल्या, कितीही असल्या तरी तो इनर पीस आणि त्या सगळ्या गोष्टी, यू हॅव टू गो इनवर्ड ऍट द एक्झॅक्टली. कारण त्याशिवाय पर्याय नाहीये. बाहेर कितीही तुमचे बंगले असले, किती छान गाडी असली, लोक मर्सिडीज असली, विमान असली, तरी त्याच्यात तुम्ही ऍक्च्युली दुःखी असाल तर देर इज नो एनी सॉर्ट ऑफ गुड थिंग आय वुड से अबाउट इट. ऍट द एंड वी हॅव टू गो इनवर्ड, राईट. आणि ह्याला अजून एक असंच, म्हणजे तू असं जे बोलला की मर्सिडीज असेल तरी तुम्ही सुखी असू शकत नाही, पण तुम्ही दरिद्री असाल तरी तुम्ही सुखी असू शकत नाही. सो बऱ्याचदा काय होतं लोकांचं, हा ठीक आहे ऍक्सेप्ट, म्हणजे मी अचीव्ह नाही करू शकलो म्हणून ठीक आहे, जे आहे ते ऍक्सेप्ट नाही. तुम्ही तुमचं प्रोफेशन, तुमचं हे तुम्ही त्या कर्मयज्ञाच्या ह्यानी करा. तुम्ही अचीव्ह, ठीक आहे, तुम्ही इम्पर्सनल गोष्टी करताय, इम्पर्सनल साठी करताय, तर तुम्ही करा. म्हणजे तिथे जी तुम्हाला प्रॅक्टिस किंवा जे तुमचं डेडिकेशनची सवय लागेल, फॉर एक्झाम्पल मुलं अभ्यास करतात, तर तिथे नाही ठीक आहे करू, जेवढा पडेल तेवढा मी सुखी आहे, असं नाहीये. तिथे तुम्ही करा, तुम्हाला स्ट्रेच करा, तुमच्या बॉडीला स्ट्रेच केल्यानंतर तुम्हाला त्या काय खडतर ह्याच्यातून गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा जो सगळं आपण शिकलोय, आपण हे जे कष्ट केलेत, ते अल्टिमेटली तुम्हाला स्पिरिच्युअल जर्नीमध्ये यूज होणार आहेत. तुम्ही तिथे कुठेही चुकून पण असे रिझन नका देऊ की नाही ठीक आहे होऊन जाईल. तुम्ही स्वतःला स्ट्रेच केलंच पाहिजे. तुम्ही जे पण आहे तुम्ही स्वतःला स्ट्रेच करून तुमच्या कामात, तुमच्या त्याच्यात जे पण करताय त्यामध्ये त्या भक्तीने, त्या समरसतेने जेव्हा तुम्ही कराल ती गोष्ट, तेव्हा तुम्ही अध्यात्मात आरामात करालच. असं नाही की तुम्ही ते सगळं सोडून अध्यात्मात आल्यावर मग कराल, असं नाही होणार. ती सवय तुम्हाला आधी लागलीच पाहिजे. म्हणजे कोणी असं त्यातून अर्थ नको घ्यायला की हा ठीक आहे मग आपण अध्यात्मात जाऊ, मग ठीक आहे सगळंच नॉर्मल आहे. नाही, उलट तिथे डिसिप्लिनची खूप जास्त गरज आहे. जी मर्सिडीज मिळवण्यासाठी डिसिप्लिन लागतं ना, त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त तुम्हाला अध्यात्मासाठी डिसिप्लिन लागणार आहे. सो तो शिकणारा तुम्हाला, तुमचा बिझनेस असेल, तुमचं जॉब असेल, तुमची स्पर्धा परीक्षेची तयारी असेल, तिथून तुम्ही तेच शिकणार आहे. आणि अल्टिमेटली तुम्हाला जायचं अध्यात्म इनर पीस कडेच. सो जे पण करतात ते इतक्या समरसतेने करा की जे ते तुम्हाला नंतर यूज होईल त्याचा, त्या गोष्टींचा, त्या डिसिप्लिनचा. करेक्ट. मी गरीब असा, श्रीमंत असा, मिडल क्लास असा, तरीही तुम्हाला इनवर्ट आत बघण्याची प्रोसेस शिकलीच पाहिजे, कुठल्याही लेवलला असेल तरी. खूप छान. ऑन दिस नोट वी आर ऍक्च्युली वाइंडिंग अप दिस आय वुड से डिस्कशन. आणि खूप छान वाटलं बोलून. आपण AI बोललो, त्यानंतर स्पिरिच्युअलिटी, अनेक गोष्टी आपण डिस्कस केल्या. खरंच खूप मजा आली मला खरं तर. आणि भविष्यात अनेक गोष्टींविषयी बोलत राहू. तुमचा काय अनुभव? नक्की, छान वाटलं मला पण बोलून. आणि तुम्ही स्कूल ऑफ क्लॅरिटी हे जे चालू केलंय आणि त्या थ्रू वेगवेगळ्या लोकांना आणि डिस्कस करतायत, ते खूप छान आहे. म्हणजे कराडमध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की त्यांना घर बसल्या या सगळ्या गोष्टी अटेंड करता येत आहेत. म्हणजे छान आहे, खूप खूप म्हणजे अप्रिशिएबल गोष्ट आहे. खूप छान करताय. ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला पण. थँक्स अ लॉट. भेटू आणि नवीन विषयांचं, नवीन गोष्टींचं पुन्हा अनेक विषयांवरती चर्चा करू. येस, चालेल. थँक्यू. बाय. चलो, बाय बाय.